हे जे झाड आहे ह्या झाडाचं नाव आहे नांद्रूक। हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप फळलं जातं। म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते। तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते। त्या दिवशी हे झाड दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप फळलं जातं। आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे। पंढरपुरावरनं देव या ठिकाणी आलेले। आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात। आणि तिथे एक शिळा मंदिर आहे। शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती या बाजूला, परंतु तिथली शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे। आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजव्या हाताला राहते घर जन्मस्थान आहे। आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथनं 3 मैल या बाजूला। आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये, देहासहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले।